बातमी नागपूरमधली आहे। नागपूर शहरामध्ये वक्फ बोर्डाची जवळपास 100 एकर जमीन आहे, ज्याची किंमत अंदाजे 200 कोटी रुपये इतकी आहे। वक्फ बोर्डाची महाराष्ट्रामध्ये एकूण 90,000 एकर जमीन असून त्यातील सर्वाधिक 60,000 एकर जमीन मराठवाड्यात असल्याची माहिती समोर आलेली आहे। या संदर्भात नागपूरमधनं आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी आढावा घेतला, पाहूया। वक्फ बोर्ड अंतर्गत येणाऱ्या ज्या काही जमिनी आहे त्या जमिनी संदर्भामधील हा जो विधेयक आहे आता लोकसभेमध्ये जे आहे ते मंजूर झालेले आहे। मात्र त्यावरून आता एकूणच या विधेयकाला विरोध देखील होताना पाहायला मिळतोय। 90,000 एकर जमीन जी आहे ते वक्फ बोर्ड अंतर्गत असल्याची माहिती समोर येते, ज्यापैकी मराठवाड्यात सर्वाधिक जे आहे ते 60,000 एकर जमीन असल्याची माहिती आहे। एकूणच हा वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक बिल जो आहे तो संसदेमध्ये मंजूर झाला असला तरी आता याला एकूणच जे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्याकडून जे आहे ते विरोध होताना पाहायला मिळतोय। तर सत्ताधारी जे आहे ते गरीब मुस्लिम बांधवांना याचा फायदा होणार असल्याचा दावा करत आहे। मात्र एकूणच नागपूर शहरामध्ये आज मोमीनपुरा परिसरात जर पाहायला गेलं तर अनेक मुस्लिम बांधवांनी जे आहे ते या विधेयकाचा विरोध केला आहे। हाताला काल्या फिती बांधून जे आहे ते एकूणच या विधेयकाचं जे आहे ते निषेध देखील या ठिकाणी नोंदवल्याचं चित्र सध्याला नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।